कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. अभंग 10वा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विनमुख तो नर पापिया, हरी विन धावयान पवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध. तर माऊली या अभंगात सांगतात, गंगा, यमुना व सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमाला प्रयाग म्हणतात. अशा प्रयागादी अनेक तीर्थयात्रा केल्या, पण भगवान नामाच्या ठिकाणी लक्ष नसेल तर ते सर्व व्यर्थच आहे. नामस्मरणाविषयी दुर्लक्ष करणारा पुरुष हा महापापी समजावा. त्याला त्या पापापासून सोडविणारा हरीशिवाय दुसरा कोणी आहे का? तर कोणीही नाही. वाल्मिक ऋषींनी रामायणादी प्रसिद्ध पुराणात नामस्मरणाने त्रैलोक्याचा उद्धार होतो असे सांगितले आहे. माऊली श्री ज्ञानोबा म्हणतात, नामस्मरण करणाऱ्या पुरुषाचा सर्व कुळाचा उद्धार नामस्मरणाने होतो. म्हणून तुम्ही श्रीहरीच्या नामाचा जप करा. तर त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी ते तरी ते व्यर्थ. मनात हरीचे नाम नसेल तर त्रिवेणी संगमावर म्हणजे प्रयागला गेलास किंवा कितीही तीर्थयात्रा केल्यास तरी ते सगळे तुझ्यासाठी व्यर्थच आहे. त्याचा काही उपयोग नाही. नामासी विनमुख तो नर पापिया, हरी विन धावयान पवे कोणी. तर जो हरीच्या नामापासून तोंड फिरवतो तो पहिला पापी आहे आणि असतोच. त्याला पापातून सोडवायला हरीशिवाय कोणीच धावून येणार नाही. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. वाल्मिक ऋषींनी पुराणात प्रसिद्ध करून सांगितले आहे की हरीच्या एका नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो. तर सतत हरीचे नाम मुखी असावे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध. माऊली म्हणतात, जो हरीचे नाम जपतो त्याचे कुळ, त्याची परंपरा आणि त्याचे पूर्वज सगळे शुद्ध आणि पवित्र होऊन जातात. तर लक्षात ठेवा, हरिनाम सतत आपल्या मुखी असावे. त्याने तुमचा उद्धारच होणार, अनंत काळापर्यंत उद्धार होतच राहील. चला माऊली, पुन्हा भेटू पुढील अभंगात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.